आधिपुत्र पार्थ पवार याचा पराभव। आता पत्नी सुनेत्रा पवारांची ही हार। हरलेल्या दादाची कहाणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुन्हा एकदा अपयशाचं धनी व्हावं लागलं। बारामतीच्या प्रतिष्ठेच्या लढाईत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची दारुण हार झाली आहे। नणंद विरुद्ध भाऊजाई लढतीमध्ये बारामतीकरांनी सुनेऐवजी पुन्हा एकदा लेकीलाच निवडून संसदेत पाठवलंय। अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह मिळवलं, मात्र तरीही शरद पवार आणि त्यांची लेक सुप्रिया सुळे यांनी विजयाची तुतारी फुंकली आणि अजित पवारांना पराभवाचं पाणी पाजलं। श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी हेच बारामतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झालंय। पवार कुटुंबात आतापर्यंत दोघांनाच निवडणुकीत हार पत्करावी लागली आहे आणि ते दोन्ही शिक्के अजित पवारांच्या कपाळावर बसले। 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून पुत्र पार्थ पवारांचा पराभव झाला। 2024 मध्ये बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार संघर्ष नको असं कुटुंबातील मंडळींनीही अजितदादांना समजावलं, मात्र तरीही पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या। आता बारामतीत पत्नी सुनेत्रा पवार यांना ही दारुण हार पत्करावी लागली, ती देखील सुप्रिया सुळेंकडून। शिरूरमधून विजयी होण्याचं चॅलेंज अजितदादांनी डॉक्टर अमोल कोल्हेंना दिलं, मात्र कोल्हे निवडून आल्यानं ते चॅलेंजही फुसकं ठरलं। बारामतीवरून पुतणे रोहित पवार विरुद्ध काका अजित पवार असा सामनाही रंगला। रोहित पवार बच्चा आहे असं दादा म्हणाले होते, त्यावर बच्चा बडा हो गया है असा जोरदार टोला पुतण्यानं आता काकाला लगावला। अनेक मोठे नेते नवीन पिढीला बरंच काही बोलून गेले होते। त्या नेत्यांना मला एवढंच सांगायचंय की बच्चा अभी बडा हो गया है। आणि काही अजून इतर नेते असंही म्हणत होते की काही लोकांना नेता बनण्याची खूप घाई झालेली आहे। आम्हाला नेता बनण्याची घाई झालेली नाही, पण ज्या लेवलला राजकारण म्हणजे खालच्या लेवलला राजकारण जे भाजपच्या नेत्यांनी जे नेलेलं आहे ते परत एकदा राजकारण चांगल्या लेवलला सामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून ते व्हावं यासाठी नक्कीच आम्हा सगळ्यांना घाई झालेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटानं लोकसभेला 4 जागा लढवल्या, मात्र प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचा अपवाद वगळता दुसरा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये। त्यामुळे विधानसभेला अजित पवारांचं टेन्शन वाढलंय। हरलेल्या दादाची ही कहाणी आता कोणतं वळण घेते याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।